नमस्कार प्रेक्षकांनो, विनोदो घातली तुटे ना या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये समर स्वानंदीच्या नात्यात पुन्हा एकदा प्रेमाची पालवी मात्र फुटलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। गाडीमध्ये एकत्र प्रवास करताना प्रेक्षकांनो समरने चक्क पुढाकार घेतलाय आणि त्यांच्यामधला जो काही आत्तापर्यंत चालत आलेला अबोला होता तो मात्र संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे। होय मित्रांनो, तो स्वानंदीला अगदी लाडात आणि मिश्किल अंदाजात म्हणतो, बिंदास्त बघा, काय बघताय, तुमचा नवरा आहे ना। आता मात्र हे ऐकून स्वानंदीच्या चेहऱ्यावर इतकं छान हसू येतं ना, खरोखरच आता हे पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे। समरने मात्र पुढाकार घेऊन उचललेले हे पाऊल प्रेक्षकांनो खरंच योग्य होतं का, की स्वानंदीने आधी बोलायला हवं होतं? तुम्हाला काय वाटतं? बऱ्याच दिवसांच्या गैरसमज आणि दुराव्याच्या नंतर समर आणि स्वानंदीने आपण खरंच एकमेकांना किती मिस केलंय हे मात्र आता सांगून प्रेमाची कबुली चक्क दिलेली आहे। समरने स्वानंदीच्या हातावर हात ठेवून तिला दिलेला आश्वासक स्पर्श मात्र प्रेक्षकांनो त्यांच्या नात्यामध्ये खूप छान वळण आता घेऊन येणार आहे। नात्यातला गोडवा पुन्हा त्यांनी आता जिवंत केलाय। नक्कीच हा ट्रॅक बघून आता प्रेक्षक मात्र जबरदस्त खुश होणार आहेत। या मात्र गोड क्षणांच्या शेवटी प्रेक्षकांनो एक मोठा सस्पेन्स मात्र दडलेला आहे। स्वानंदी मनापासून हसत जरी असली तरी तिला एक खूप मोठा प्रश्न मात्र पडलेलाच होता, की आपला फोन राजवाडेंनी कट केला, तो नक्की राजवाडेंनीच कट केला की दुसरं कुणी आमच्या दोघांच्या नात्यात दुरावा आणायचा प्रयत्न करतंय? हे मात्र आता तिला भीती वाटते। समरला सुद्धा सेम टू सेम भीती वाटत असते आणि त्यालाही काहीतरी आता वेगळी चिंता मात्र प्रेक्षकांनो सतावताना आपल्याला पाहायला मिळते। तर आजचा भाग खूपच रंजकदार दाखवला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे मात्र आता समरला चिंता लागलेली असते की स्वानंदी मॅडम आणि आपली त्या किती काळजी घेतात, काळजी करत असतात। आणि त्यानंतर समर मात्र आजीला म्हणतोय, आजी कुठे चाललीस? आजी म्हणते, माझं काय काम आहे रे, तुला समजते ना तुझी बायको तिच्यावर आता किती प्रेम करते, कसं प्रेम करते। जा रे, हक्काने जा तिच्या माहेरी, तिला घरी घेऊन ये बरं, ती बोलेल आज संध्याकाळी येणार असं तसं, पण तू जा आणि तिला सगळं आता सरळ आपल्या घरी घेऊन ये बरं। तेव्हा मात्र समर विचार करतो, आजी जे काही बोलतीये ना ते अगदी बरोबर आहे, मला आता स्वानंदी मॅडमला काहीही झालं तरीसुद्धा घरी तर घेऊन यायलाच पाहिजे। आता समर विचार करतोय। त्यानंतर मात्र समर प्रेक्षकांनो सरळ अधीराला फोन करून विचारतो की अधीरा, स्वानंदी मॅडम कुठे आहेत? तेव्हा मात्र अधीरा म्हणते, पिंट्या दादा, नंदुताई आता इकडे ना मंदिरात गेलेली आहे। तेव्हा मात्र आता कुठल्या मंदिरात काय अशी माहिती विचारून सरळ मंदिरात निघालेला असतो। इकडे मात्र बाबा स्वानंदीला म्हणतात, नंदू, इतके दिवस अबोला वगैरे धरणं चुकीचं आहे। आता ती म्हणते, बरोबर आहे बाबा, मी सुद्धा नाही आता अबोला धरून राहू शकत। राजवाडेंना काही झालं तरी मी स्वतःहून आज बोलणार आहे, अबोला संपवणार आहे आणि तुमच्याकडे मात्र मी येणार आहे, असं म्हणून प्रेक्षकांनो नंदूने बाबांना प्रॉमिस केलेलं असतं। आता ती जेव्हा मंदिरात जाते तेव्हा बरोबर समर सुद्धा तिकडे आता हजर असलेला असतो। प्रेक्षकांनो आपण पाहतोय दोघं सुद्धा मंदिरात एकदाच आता घंटा वाजवतात। त्यानंतर ती म्हणते, राजवाडे तुम्ही? आता तो म्हणतो, मग काय, तुम्ही माझे फोन उचलत नाहीये, माझ्या फोनला रिप्लाय सुद्धा करत नाहीये आणि फोन करणं सोडा, तुम्ही तर सरळ माझा फोन कट करताय। राजवाडे काय बोलताय, सिरियसली? अहो मी सुद्धा तुम्हाला कॉल केला होता, तुम्ही तरी माझे कॉल चक्क इग्नोर केले ना। समर म्हणतो, अहो काय बोलताय तुम्ही, मी तुमचा कॉल कधी इग्नोर करू शकतो का? आजीशी तासन तास तुम्हाला बोलायला वेळ आहे, पण माझा साधा कॉलसुद्धा उचलत नाही आहात तुम्ही, माझ्याशी बोलायला तुम्हाला अजिबात वेळ नाही आहे का? तेव्हा स्वानंदी म्हणते, खरंच काय बोलताय तुम्ही ना? तेव्हा मात्र, अहो स्वानंदी मॅडम, तुम्ही तर बोलतच नव्हतात, काही झालं तरी तुमचा फोन तुम्ही कट करत होतात। इकडे स्वानंदीला थोडंसं विचित्रच वाटतं की असं कसं होऊ शकतं, माझा फोन राजवाडेंना आलाच नाही, मी कट केला असं ते कसं म्हणू शकतात? नक्कीच काहीतरी गडबड आहे असं मात्र तिला आता जाणून येतं प्रेक्षकांनो। त्यानंतर समर म्हणतो, आता हेच बोलणार आहात का तुम्ही? मी आता घरी न्यायला तुम्हाला आलेलो आहोत, चला बरं लवकर। तेव्हा मात्र, अहो मी आज घरी येणारच होते, तसं मी आजीला सांगितलं सुद्धा होतं, हो मी सगळं ऐकलंय ना, तुम्हाला काय वाटलं? आणि ती म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्ही आजीसोबत बोलत असताना तुम्ही बाजूला उभं राहून आमच्या गोष्टी ऐकत होतात? तर अहो तसं बिसं काही नाही आहे, मला वाटतच होतं, आजी मला म्हटली की ती आज येणारच आहे, जा तिला घरी जाऊन घेऊन ये। आता मात्र स्वानंदी म्हणते, अच्छा, आजीनी म्हटलं म्हणून तुम्ही आलात खरं। परत परत स्वानंदी मॅडम तुम्ही काय उकाळ्या पाकळ्या काढता हो, तुम्हाला ना भांडण करायची सवयच लागली आहे बघा। इकडे मात्र स्वानंदी एकटक आता गाडीत बसून समरकडे बघत असते। समर म्हणतो, अहो काय बघताय तुम्ही, काय चाललंय तुमचं? स्वानंदी पटकन नजर चोरते। तेव्हा समर मात्र म्हणतो, नाही, नजर चोरायची अजिबात गरज नाही आहे, तुमचाच नवरा आहे मी, कितीही वेळ कसंही तुम्ही माझ्याकडे एकटक बघू शकता। स्वानंदी आता इतकी छान
छान हसते ना. आणि काय राजवाडे तुम्ही सुद्धा. समर मात्र म्हणतो अहो मी खरंच बोलतोय. स्वानंदीला बिचारीला इतकं लाजल्यासारखं वाटतं ना. आता मात्र समर म्हणतोय बरं ते ठीक आहे, आता मी नाटकाची तिकीटं काढून आणली आहेत, आपण नाटकाला जायचं का डायरेक्ट. स्वानंदी म्हणते नाटकाची तिकीटं आणि ती कसली. रोहनने सांगितलं ना आपल्याला त्या नाटकाचं. आता आपण आबोला आपला संपवून टाकूया बरं का. स्वानंदी परत एकदा आता समरची फिरकी घेते. अच्छा म्हणजे रोहन बोलला म्हणून तुमच्या इतकं लक्षात आहे. आता डायरेक्ट ना तुम्ही नाटकाला मला घेऊन जायला आलात म्हणूनच ना. समर म्हणतो मग काय इतकं नवरा म्हणून करायलाच पाहिजे ना. आता मात्र रोहन काय आणि कसं काय करत बसलाय. रोहन या सगळ्यामध्ये स्वतःच्या बायकोसाठी किती काही काही करतो. घरामध्ये चोर बनून आला तो चक्क त्याच्या बायकोसाठी. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो स्वानंदी गोड हसायला लागते. आता हे दोघं मात्र सरळ नाटकाला निघालेले असतात. निघता निघता समर तिला परत एक गोष्ट सांगतो. खरं सांगू का, पुन्हा पुन्हा आता माझ्यावरती रागवत जाऊ नका, कारण मला ना हा आबोला अजिबात सहन होत नाही आहे स्वानंदी मॅडम. ती सांगते अहो राजवाडे मलासुद्धा तुम्ही नका रागवत जाऊ ना, मला पण आता खूप आठवण येत होती तुमची. चला डन, याच्या पुढे आपण अजिबात आबोला वगैरे धरायचं नाही आहे. काय भांडण झालं एका दिवसात सगळं मिटवून टाकायचं. स्वानंदी म्हणते येस पक्का प्रॉमिस. आता मात्र दोघातला त्यांच्यामधला जो काही राग रुसवा आहे तो पूर्णपणे निवळलेला असतो. स्वानंदी समर हे मात्र आता निघालेत प्रेक्षकांनो. त्याच वेळेला समर मात्र चक्क स्वानंदीच्या हातावर हात ठेवतो. खरं तर काकूने या दोघांना वेगळं करण्याचा इतका गलिच्छ डाव आता केलेला असतो ना, परंतु ते अजिबात सक्सेस होत नाही आहे. उलट आपले समर आणि स्वानंदी जवळ येत असतात, दोघं एकत्र येत असतात. खरंच प्रेक्षकांनो आता मात्र समर स्वानंदी छानपैकी डेटवर गेलेत आणि आता स्वानंदी विचारच करत असते खरंच माझं नशीब इतकं चांगलं आहे की नवरा माझ्या समोर आलाय. आणि त्यानंतर मात्र आता समर सांगतो हे बघा तिकीट आत्ताच्या आत्ता आपल्याला जायचे बरं का. खरं तर स्वानंदीला या सगळ्यामध्ये मात्र आता भेटायचं असतं, ते म्हणजे सगळ्यांच्या लाडक्या स्वप्नील जोशीला. ती आता सांगते स्वप्नील जोशीला पाहिल्यापासून ना मी त्यांची जबरदस्त फॅन आहे बरं का राजवाडे. तेव्हा समर म्हणतो अच्छा हो का, ठीक आहे आज तुमची भेट पक्की आता त्याच्यासोबत. स्वानंदी म्हणते राजवाडे काय बोलताय तुम्ही, अहो नाटक पाहण्यापर्यंत ठीक आहे पण त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटायचं. तेव्हा समर म्हणतो त्यात काय इतकं, तुम्हाला भेटायचे ना, तुमची इच्छा मी पूर्ण करणार आहे. आता मात्र प्रेक्षकांनो स्वानंदीला खूप आनंद झालेला असतो. दोघंजणं छानपैकी पिक्चर वगैरे बघतात, नाटक बघतात आणि इकडे नाटक बघता बघता दोघंही आता एकमेकांना तिकडे इमॅजिन करत असतात. समर गोड हसतो, स्वानंदी त्याच्याकडे पाहत बसली आहे. नाटक संपले प्रेक्षकांनो तरीसुद्धा स्वानंदी मात्र आता सांगायला लागते चला निघायचं का घरी, हसताय काय तुम्ही. तेव्हा मात्र नवऱ्याच्या बोलण्यावरती विश्वास नाही आहे का तुम्हाला. आता मी सांगितलं ना तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे स्वानंदी मॅडम. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो स्वानंदीला खऱ्या अर्थाने धक्का बसतो. स्वानंदी विचारते काय राजवाडे सांगा ना. तेवढ्यात आता त्याला फोन येतो. स्वतः स्वप्नील जोशींचा फोन आता आलेला असतो. ते मात्र म्हणतात काय रे तू चक्क नाटक बघायला आलायस, मला ना विश्वास बसत नाही आहे, ताबडतोब तू आता भेटायला ये मला इकडे. तेव्हा आता मला तुझ्याशी अर्जंटली बोलायचे असं म्हटल्याच्या नंतर समर म्हणतो अरे तू किती बिझी असतोय म्हणून मी नाही आलो तिकडे. स्वप्नील मात्र म्हणतात अरे बिझी काही नाही आहे, चल लवकर ये आता. पहिल्यांदाच आता प्रेक्षकांनो स्वानंदी आणि स्वप्नील जोशी यांची भेट होते. तिला खूप मोठा आता आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. खरं तर तिचं स्वप्नच एका अर्थी पूर्ण झालेलं असतं स्वप्नील जोशीला भेटण्याचं. ती आता खूपच आनंदी असते. तेव्हा स्वप्नील मात्र इकडे समरची इतकी तारीफ करत असतो ना, स्वानंदी खरंच लाजली आहे. आता इकडे मात्र आपलं भाग्य आपलं नशीब इतकं चांगलं आहे याचं स्वानंदीला खरंच आता आनंद वाटायला लागला आहे. दोघं आता जेव्हा घरी येतात प्रेक्षकांनो तेव्हा स्वानंदीच्या हातामध्ये तिने खूप मोठी मोहीम आता घेतली आहे. काकू आणि अंशू या दोघांना आता काही झालं तरी एक्सपोज करण्याची वेळ आलेली आहे आणि या दोघांनी आजींचं खोटं मृत्यूपत्र जे काही बनवलं आहे ना ते मात्र स्वानंदीच्या हाताला लागणार आहे. जेव्हा आजींचे अंगठे घेतले होते तेव्हा काय काय त्यांनी कारस्थानं केले ते सगळं आपली स्वानंदी मात्र प्रेक्षकांनो समरला सांगणार आहे. आता हे सगळं कसं होणार आहे, अंशुमनने हे सगळा डाव कसा रचलाय, कशी त्याला मलिका साथ देते आणि कसं मात्र आता स्वानंदी त्यांना एक्सपोज करणार, हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे. तर मंडळी विनोदोघातली तुटे ना या मालिकेच्या येणाऱ्या सगळ्याच भागांचे अपडेट एपिसोड रिव्ह्यू ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.